नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषीदूत साहिल यादव. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती विशाल नर्सरी अँड ॲग्रिकल्चरन्सी. आपलं लोकेशन आहे एराडवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ एकदम महत्त्वाचा आहे बघा. का तर रब्बी हंगामात एक असं मी पीक घेऊन आलो आहे जे आपल्या हरभऱ्याला पण तोड देतं आहे आणि गव्हाला पण तोड देतं आहे. तुम्ही विचार करत असाल की असलं कोणतं पीक आहे जे आपल्या पारंपरिक पिकापेक्षा थोडं वेगळं आहे. तर हे पीक आपल्या इथलं नाही, ते मेक्सिकोतलं आहे. तर ह्या पिकाचं नाव आहे चिया सीड्स. आता तुमचा प्रश्न असेल, चिया सीड्स म्हणजे नेमकं काय बाबा? काय लोकांनी पहिल्यांदा ऐकलं असेल किंवा काय लोक ज्यांची मागणी होती की बाबा हा व्हिडिओ टाकावा त्याला थोडीफार माहिती असेल चिया सीड्स म्हणजे नेमकं काय. तर ज्या शेतकऱ्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो मी. चिया सीड्स हे एकदम साधं पीक आहे. बारके धान्य असतात, काळ्या रंगाचे असतात, पांढऱ्या रंगाचे असतात. पण ते आकार बारका असतो, पण त्यात पोषण तत्व कमी नसतात. त्यात काय असतं, ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतात, प्रोटीन असतात, कॅल्शियम असतं आणि त्याचसोबत सगळ्यात जास्त ह्यात फायबर असतं. आता तुम्ही म्हणाल ह्याचा उपयोग काय? तर ह्याच्यामुळे होतं आहे काय, तर आपलं कोलेस्ट्रॉल कमी होतं आहे, आपली चरबी कमी व्हायला ह्याचं मदत होते. त्याचसोबत हायड्रेशन ठेवणं हे एकदम ओके मध्ये सांभाळते बघा ते. आता असलं पीक आपल्या भारतात येतं आहे म्हटल्यावर घेणं तर आता मी स्वतःचं एक अर्धा एकर क्षेत्र ह्यावर लावणार आहे चिया सीड्स. त्यासोबत बरेच शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की याच्याबद्दल, लागवडीबद्दल जरा माहिती द्या, कसं येतं काय, त्याबद्दल जरा मार्गदर्शन करा. तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर आता आपण बघितलं चिया सीड्स म्हणजे नेमकं काय. तर बरेच शेतकरी असे म्हणतात की चिया सीड्स म्हणजे सब्जा आणि सब्जा म्हणजे चिया सीड, पण तसं नाही आहे. चिया सीड्स आणि सब्जा दोन्ही वेगवेगळं आहे. तर आता 2 मिनिटात तुम्हाला फरक सांगतो. पहिल्यांदा चिया सीड्स हे कुठलं आहे तर मेक्सिकोतलं आहे. त्याच्यासोबतच काय, ते भिजायला 15 मिनटं वेळ लागतो. किती मिनटं? 15 मिनटं वेळ लागतो. त्यासोबत त्यात काय आहे, ओमेगा 3 फॅटी ॲसिड आहे, प्रोटीन आहे, कॅल्शियम आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे आहेत. हे सगळं आपल्याला कशातून भेटतं? चिया सीड्समधनं. आणि ह्याचं जी मेन स्पेसिस आहे ती काय आहे? सॅल्विया हिस्पॅनिका. आता हे चिया सीड्स आपलं झालं. आता काय बघूया सब्जा. सब्जा भिजायला फक्त किती मिनटं लागतात? 2 ते 5 मिनटं लागतात. किती? 2 ते 5 मिनटं सब्जा भिजायला. सब्जा कशासाठी वापरतात? तर आपली टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी. त्याचसोबत त्यात पण फायबर असतं, पण एवढ्या प्रमाणात नसतं. त्यात ओमेगा फॅटी ॲसिड नसतात, म्हणून सब्जा आपल्याला स्वस्तात भेटतं. ह्याचा दर काही जास्त नसतो आहे. पण त्याचसोबत चिया सीड जर का बघायला गेलं तर त्या रेट चांगला भेटतो, चांगल्या रेटनं ते जातं. हे आता यातलं दोन आपण फरक बघितलं. फोटो तुम्हाला साईटला दोन्हीचा फरक दिसेल. आणि आता आपण मस्तपैकी आता काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत. कसं लागवड करायची, काय लागवड करायची, बी कुठनं घ्यायचं, कसं काय, आता चालू करूयात. तर पहिल्यांदा पीक कुठलं पण असू द्या, उगवायचं असेल तर बी महत्त्वाचं आहे. तर बियाणं आपण काय करायचं, 2 प्रकारचे बी असतं, एक काळं आणि पांढरं. दोन्हीपैकी कुठलंही लावलं तरी चालेल, दोन्ही वाण चांगले आहेत. तर आपण लावताना शक्यतो काळ्या ह्याची लागवड करावी, म्हणजे याचा उपयोग काय आहे तर जास्त उत्पन्न निघते. उत्पन्न पांढऱ्यापेक्षा याचं उत्पन्न जास्त असतं, म्हणून त्याची लागवड करावी. आता बी लावताना एकदम बारकं असते, म्हणून एकराला किती लागणार? 1 ते 1.5 किलो फक्त लागते. एकराला 1 ते 1.5 किलो आपल्याला बियाणं लागलं. नंतर दोन्हीतलं अंतर आपल्याला बघितलं पाहिजे पेरणी करताना. तर 15 ते 30 सेंटीमीटर. किती? 15 ते 30 सेंटीमीटर अंतर लक्षात ठेवा, यावर लावू शकता. आता तुम्ही म्हणशीला 15 ते 30 सेंटीमीटर आता जर का कमी क्षेत्र असलं तर कसं लावावं? तर सरळपणे ब्रॉडकास्टिंग म्हणजेच काय, हाताने आपण फेकतो त्या प्रकारे ह्याची लागवड केली तरी चालेल. का तर आपलं कमी अंतर आहे. ज्या शेतकऱ्यांचं जास्त जमिनीवर जर का लागवड असली, सरळ आपलं सीड्रिलनं आपण पेरणी करून घेऊ शकता. आता तुम्ही म्हणशीला पेरणी झाली, बी झालं, खताचं काय? खत जास्त काय याला लागत नाही बघा. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जर का सेंद्रिय खत असलं, सरळ 5 ते 7 टन आपल्या एका एकरला सेंद्रिय खत लागते. म्हणजे काय, आपलं शेणखत असो, गांडूळ खत असो किंवा कंपोस्ट असो, कुठलाही वापर करा, क्वालिटीमध्ये पीक वाढते. आणि जर का म्हणला केमिकल वापरायचं आहे, शेणखत अवेलेबल नसेल तर एकदम कमी, म्हणजे काय 30, 20 आणि 15, म्हणजे काय नत्रस, पूरत, पालाश, NPKचा डोसियो असतो. तो आपल्या कुठल्या खतातनं 10-26 मधनं पूर्ण करा. युरिया, MOP, SSP कुठल्याही खतानं तुम्ही पूर्ण करू शकता. जर का तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल, खाली माझा नंबर देतो, त्यावर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. जर का त्यासोबत आपण एखादी मायक्रोन्यूट्रिएंटची फवारणी वगैरे जर का घेतली तर पीक 1 नंबर भरून येते. आता सगळं झालं. आता मातीचा रोल लय महत्त्वाचा आहे बघा. माती कशी लागते याला तर निचरा होणार लागते.
काळी माती आपली चालेल पण निचरा होणारी पाहिजे, हलकी जमिनीत जराशी लागवड करावी. त्याचसोबत आपण काय केलं पाहिजे त्या जमिनीत, तर जरासं खत शेणखत वापरा, त्याचा खरोखर वापर चांगला होतो. माझ्या जे शेतकऱ्यांना विचारलं बाबा कशी लागवड केलेली काय, त्यांचा पण रिप्लाय असाच होता की शेणखतामुळे जरा आम्हाला जास्त फायदा झाला. तर आपण आता काय बघितलं, माती कशी पाहिजे, हलकी पाहिजे, pH साधारणपणे 6.5 ते 7.5 असावा, जास्त पण ॲसिडिक किंवा बेसिक सॉईल नसावी. त्यासोबत माती हलकी असावी व निचरा होणारी जमीन असावी. हे 3 पॉईंट लक्षात ठेवा जमिनीसाठी. आता म्हणशीला वातावरण, आता हा व्हिडिओ आपण रब्बी पिकासाठी करतोय म्हणल्यावर वातावरण आपलं थंडच पाहिजे बघा. किती 18 ते 30 अंश, त्याच्यापेक्षा जास्त चालत नाही. आता तुम्ही म्हणशीला झालं तर होणार काय, जर का 35 डिग्री सेल्सिअसच्या वर जर का तापमान गेलं तर विषय काय होतो, लय काय नाही, जे आपलं दाणं भरत्यात ते रेट जरा कमी येतोय. आता म्हणशीला जर का टेम्परेचर वाढलं एवढा फरक पडतो, तर टेम्परेचर कमी झाल्यावर काय होणार सांगतो की आहे की मी. जर का टेम्परेचर कमी झालं तर जराशी वाढ मंदवते बरं का, वाढ मंदवते झाडाची, पण त्याचा फायदा काय, आपलं पीक आहे ना पोसायला एक नंबर क्वालिटीत पोचतंय. असं आपली आता लागवड झाली, पेरणी झाली, बी झालं, अंतर झालं, खतं झाली, आता झाड आपलं बऱ्यापैकी एवढं वाढले, त्याला पाणी पण द्यायला लागतं की हो वाढीसाठी. मग काय करायचं, पहिलं पाणी लक्षात ठेवा, पहिलं पाणी कधी घ्यायचं, बी टोकलं की साधारण हलकं पाणी द्यायचं, म्हणजे कसं उगवून यायला बरं पडतं हो. एकदा उगवून आलं की साधारणपणे 10 ते 15 दिवसाच्या फरकानं असावं, जास्त पण पाणी साठून राहील अशा ठिकाणी लागवड करू नये. पाऊस जर का पडत असला तर आपलं ते उत्पन्न घटतंय, म्हणून जरासं काळजी घेऊन पीक घ्या. जास्त पाणी आलं तर काय होतंय, बुरशीजन्य रोग जातात आणि ते मरतंय. आता रोगांवर आपण पुढे बोलणारच आहे, पण ह्यात आलेलं म्हणून तुम्हाला सांगितलं. तर अजून काय होतं ह्यात, जे आपलं पीक आहे ते आता चांगलं वाढले, पण त्याला कॉम्पिटिशन द्यायला तिथं आहे किंवा आपल्या रानात काय, अहो आपलं तण, आता तणनाशक तर आपण काय मारून चालणार नाही, तर काय करायचं, सरळपणे दाट लागवड असते, जास्त काही गवत वाढत नाही, आपली हलकीशी हाताने आपण भांगलन करावी. साधारणपणे लय दिवस तण ताप देत नाही आपल्या पिकाला, 70 ते 80 दिवस, सुरुवाती 70 ते 80 दिवस फक्त ताप देते, तेव्हाच फक्त कंट्रोल केलं की परत काय टेन्शन नाहीच की. पहिल्यांदा काय करायचं, 70 ते 80 दिवस, 15-20 दिवसाच्या फरकाने साधी हलकी जर का भांगाल असली तर क्वालिटीमध्ये आपलं तण काय वाढत नाही, झाड तेवढं वाढतंय. आता वाढलंय, चांगलं आलं, एवढं आलं बघा. आता काय होणार, त्याला फुलं यायला सुरू होणार. फुलं आली की त्याच्यावर रोग किंवा कीड पडण्याची शक्यता आहे. कुठलंही जनावर खात नाही याला, पण कीड तर आहेच ना. तर काय कीड पडते, जास्त काय पडत नाही, काय पडतंय, मावा, थ्रिप्स किंवा इतर पर्यावरणामुळे काय मुंगी वगैरे बना अशाला. तर याला काय करायचं, कुठलं केमिकल वापरत बसायचं नाही, सरळ निम ऑइल वापरायचं हो. निम ऑइलमुळे होतंय काय, तर स्वस्तात पण असतंय जरा, आणि कसं सेंद्रियमध्ये मोडतंय हो. त्यात ॲझॅट्रिक्टिन म्हणून एक कंटेंट असतोय, ते क्वालिटीतनं त्याचं काम करतंय. हे आता आपण झालं, कीड झाली, हे सगळं झालं, रोग काय जास्त पडत नाही त्यावर. आता आपण काय करायचं, हार्वेस्टिंगला आले. आता तुम्ही म्हणशील हार्वेस्टिंग करायचं कसं, जर का तुमचं कमी क्षेत्र असलं तर काय आपलं सरळ कापून घ्यायचं, 5 ते 6 दिवस वाढवायचं, आणि भात कसं आपण जोडतोय तसं जोडून घ्यायचं. नंतर काय कुठल्या बी हार्वेस्टरमध्ये किंवा वाढवण्याच्या यंत्राने टाकलं की जातं उडून, आपलं पीक तेवढं भेटतंय. ह्यात आता महत्त्वाचं आहे, आपल्याला साठवायचं आहे पीक, पुढं मार्केटला न्यायचं म्हटलं साठवणं तर गरजेचं आहे. तर काय करायचं, सरळ आपलं ऊन जरा द्यायचं, किती अंश, 12 अंश त्यात असलं पाहिजे, मॉइश्चर 12% असणं गरजेचं आहे, जेणेकरून जास्त वाळून पण जात नाही, हे पण होत नाही. आता आपण बघितलं लावण्यापासून पाक काढण्यापर्यंत सोप्या भाषेत बघितलं. जर का अजून कोणाला जास्त माहिती पाहिजे असेल, खाली माझा नंबर देतो, त्यावर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. जर का बियाणं कोणाला पाहिजे असेल किंवा काय, तर खाली नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. मी स्वतः आता या पिकाबद्दल जसं जसं मी लागवड करेन तसं पुढचा माझा व्हिडिओ येणारच आहे. तर लागवड करताना कशी करावी, पाणी कसं द्यावं, फवारणी वगैरे इतर गोष्टी. जर का तुमची काय अडचण असेल खाली कॉन्टॅक्ट करा. व त्यासोबत ह्याचा तर तुम्ही म्हणशीला उत्पन्न येतंय किती, तर साधारणपणे एका एकरामधून 100-200 किलो म्हणजे काय 1 ते 2 क्विंटल आपलं उत्पन्न निघतंय. पण जर का चांगली आपण मेहनत वगैरे घेतली तर 100% उत्पन्न वाढू शकतं. आता तुम्ही म्हणशीला रेट किती असतोय, तर साधारणपणे मार्केटमध्ये, जालना मार्केट म्हणा, बाकीच्या मार्केटमध्ये साधारणपणे आहे ना, शेतकऱ्यांचं आम्ही विचारलं तेव्हा त्यांचा रिप्लाय होता 200 ते 250 रुपये किलोपर्यंत त्यांना बाजारभाव भेटलेला. म्हणजे किती, 200 किलो आपलं निघालं आणि 200 रुपयाने जर का गेलं तर 40,000 रुपये एकरापासून उत्पन्न निघतंय.
पण त्याला खर्च जरा कमी आहे. आपलं बियाणं साधारणपणे 250 ते 300 रुपये किलोपर्यंत भेटतं आहे. बाकीचा खर्च जरा कमी आहे आणि 100 दिवसात काय भेटतं आहे. एका हेक्टरपासून साधारणपणे आपण लाखाच्या पलीकडे उत्पन्न घेऊ शकतो. असेच व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. विशाल नर्सरी, एराडवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.